मित्रांनो, जय भीम. रिपाई एक प्रगल्भ वारसा ही सदर आजपासून आपण चर्चेला आणणार आहोत. मित्रांनो, समाजामध्ये 3 प्रकारचे संघटन अस्तित्वात असतात. एक सामाजिक संघटन, एक धार्मिक संघटन, त्याचप्रमाणे एक राजकीय संघटन. आणि प्रत्येक संघटनेच्या काही कसोट्या असतात. प्रामुख्याने जानेवारी 1955ला बाबासाहेबांनी जी कॉन्स्टिट्यूशन, रिवाइज्ड कॉन्स्टिट्यूशन आम्हाला दिलं, त्यामध्ये त्या स्पष्टपणे नमूद आहे. एखाद्या संघटनेला ज्या बाबासाहेबांनी 7 कसोट्या घालून दिलेल्या आहेत, त्या 7 कसोट्यांवर जर ते संघटन खरं उतरत असेल तर ते खऱ्या अर्थाने संघटन आहे असा त्याचा अर्थ होतो, असं बाबासाहेबांचं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, संघटनेच्या आवश्यकतेची सर्वांना जाणीव आहे. सार्वजनिक जीवनात संघटनेला पर्याय नाही. संघटन, आणि तेही एकसंघ संघटन असल्याशिवाय सार्वजनिक बदल घडून येत नाहीत. सार्वजनिक ध्येयपूर्तीसाठी, तत्त्वप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी संघटन असावे लागते. कोणत्याही राजकीय पक्षाचे 2 प्रमुख अंग असतात. पहिले ध्येय आणि तत्त्वमूल्ये, तर दुसरे संघटन. उद्दिष्टपूर्तीसाठी संघटनाच कार्यक्रमाची आखणी करीत असते. कमीत कमी 2 किंवा अधिक व्यक्तींचे संघटन असते. वैयक्तिक मतभेदाला नैसर्गिक मान्यता आहे. कोणत्याही 2 व्यक्तींमध्ये जरी ते एका रक्ताचे असले तरी एक वाक्यता कधीच नसते. परंतु सार्वजनिक जीवनात एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये एक वाक्यता होऊ शकते. असे भिन्न विचार असलेले 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा समान ध्येयासाठी एकत्र येतात व संघटित कृती करतात, तेव्हा संघटनेची निर्मिती होते. एका संघटनेच्या मंचावरून त्याचे सभासद कार्याला सुरुवात करतात, तेव्हा जिवंत संघटनेचे प्रदर्शन होते. हे सर्व कार्यकर्ते सामूहिकरित्या अखंडपणे कार्य करतात, शेवटपर्यंत संघटनेत टिकतात. तेव्हा ते संघटन गतिमान होते, प्रभावशाली होते, परिणामकारक होते, यशस्वी होते, एक संघ होते व आपले इप्सित ध्येय गाठते. रिपाई याला अपवाद नाही. रिपाईचे संघटन सदृढ असावे अशी तिच्या संविधानात रचना आहे. रिपाई एक संघ आहे हे कसे समजावे, त्याचे मोजमाप कसे करावे, त्याचे परिणाम काय, या सर्व कसोट्या रिपाईच्या संविधानात नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी 7 परिणामे आपण यापुढे चर्चेला घेणार आहोत. धन्यवाद. जय भीम.